गेला तो वेळ आपण कव्हर करण्याचा प्रयत्न करूया. माझ्यासोबतीला आहेत जगदीशजी तारमाळे इन कॉमेंट्री बॉक्स अँड स्कोरर नितीन मागे. आपला मंग्या ग्रुप जे आलेले आहेत. आपला मंग्या व्यासपीठात या. वेलकम आपला मंग्या. येस मॅच स्टार्ट करायची अंपायर. तर पहिला चेंडू गोलंदाज राकेश ऑफ द विकेट. चेंडूला छानपैकी वळवलाय स्क्वेअर ऑफ द विकेट. शॉर्ट ऑफ द स्क्वेअर विकेट सिंगलसाठी. अक्षय ऑफ द मार्क. धावसंख्या 1. पवनपुत्र वडपे विरुद्ध सावरीदेव किरवली. सावरीदेव किरवली. आरोग्य व बांधकाम सभापती चषक 2020 पाहतोय आपण. ज्या चषकासाठी मान्यवरांची मांदियाळी सुरू आहे. सलग तिसरा दिवस बॅकफुटला गेला. फक्त बॅटचा फेस ओपन करून डिफेन्सिव्ह स्ट्रोक खेळायचा प्रयत्न. बॅक टू द बॉलर राकेश दिघाडकर. त्या ठिकाणी गोलंदाजी मार्कवरती आहे. एक चांगला अष्टपैलू क्रिकेटर किरवली संघाचा. संतांनी सावध सुरुवात करत असताना पवनपुत्र वडपे संघ इथे प्रथमतः फलंदाजी करतोय. उसळी घेणारा चेंडूला फॉलो करून फटका मारचा प्रयत्न. आडव्या बॅटने प्रयत्न फसतोय. पंचांनी हा वाईड डिक्लेअर केलाय. पहिल्या षटकाने अचूक लाईन आणि दिशा राखणं फार महत्वाचं आहे जगदीश. येस नक्कीच. पहिल्या षटक इथे हातात आहेत. गोलंदाज आहेत राकेश. पहिला बॉलवर सिंगल, त्यानंतर एक निर्धाव, त्यानंतर एक मात्र अतिरिक्त स्वरूपात एक धाव पाहायला मिळते. 2 धावा. ओव्हर पिच बॉल टॉप एज लागते. मिड ऑफला खेळाडू जज करतायत. चांगला झेल होऊ शकला असता, परंतु इथे मात्र ड्रॉप करतायत. इथे मात्र जीवदान दिलं जातं फलंदाजाला. नक्कीच पोझिशनमध्ये विचार केला तर लेझी पोझिशन होती. झेल घेण्याची ॲक्शन एक वेगळी असते. बॉडी बॅलेन्स आणि दोन्ही हात फैलावणं, बॅलेन्स राखणं फार महत्त्वाचं आहे. चेंडूवरती नजर पाहिजे, परंतु थोडंसं त्या ठिकाणी अँगल होता आणि हात आणि बॉडीपासून अंतर होतं फारच. त्या कारणास्तव झेल ग्रीप होऊ शकला नाही आहे. धावसंख्या 3 आणि जीवनदान मिळत आहे. हा वळवायचा होता चेंडू. लॉंग लेगकडे ट्रॅव्हल होते. मिसफिल्डिंग त्या ठिकाणी पाहता पाहता चेंडू हळूपणे स्पर्श करते बाउंड्रीला. 4 धावांसाठी. येस यावेळी ऑनसाईडला कॅच होता. पायाला ब्रश होतोय. शॉट फाईन लेगच्या दिशेला चेंडू गेला होता आणि तिथे क्षेत्ररक्षक चुकीचं होत आहे. आणि चेंडू यावेळी पाहू शकाल रिप्लायमध्ये क्षेत्ररक्षकांना चुकी झाली आणि बॉल मध्ये वेग खूप होता. आउटफील्ड खूप फास्ट आहे या मैदानाची आणि त्यामुळे मात्र चेंडू निघून गेला. फाईन लेग सीमारेषेच्या बाहेर हा चौकार येतोय. 7 धावा. नक्कीच आउटफील्ड फार फास्ट आहे. गोलाकृती मैदान आहे. फोर्सिंग स्ट्रोक लावण्याचा प्रयत्न ओव्हर द हेड ऑफ बॉलर. मिड आणि मिड ऑफच्या मरून काढायचा प्रयत्न केला होता, परंतु त्या ठिकाणी बघा 3 क्षेत्ररक्षक त्यांना हुलकावणी देतोय. चेंडू आणि पाहता पाहता लॉंग ऑफला कव्हर करेपर्यंत 2 धावा अलगदपणे पूर्ण करतोय फलंदाज त्या ठिकाणी विशाल. धावसंख्या 9. अक्षय. पहिलं षटक इथे प्रगतीपथावर आहे अक्षय आणि अक्षयच्या सोबत आहे विशाल. किरोली संघ यावेळी बॅटिंग करतोय. पवनपुत्र वडपे विपक्ष जय सावरीदेव किरवली. या 2 संघांदरम्यान लढत आपण पाहत आहे. वडपे संघ फलंदाजी करतोय जगदीश सर आणि किरोली संघ नाणेफेक जिंकून प्रथमतः फिल्डिंग करतोय. राकेश दिघाडकर एक अष्टपैलू क्रिकेटर. किरोली संघाचा विजय घरत आहे. त्या संघामध्ये आज गोरख दिसत नाहीये. गोरख दिघाडकर फार महत्त्वाचा केंद्रबिंदू समजला जातो, परंतु त्याच्या विना खेळणारा संघ आपण पाहतोय सावरीदेव किरोली संघ. पहिल्या षटक समाप्त झालं. धावसंख्या आहे विदाऊट एनी लॉस 9 धावा. पवनपुत्र वडपे संघाची धावसंख्या. अतिशय नियोजनबद्ध आयोजन या स्पर्धेचं पाहतोय आपण. स्पर्धा फार मोठी आहे. नाव फार मोठं आहे. आरोग्य बांधकाम सभापती चषक 2020 स्पर्धेचे प्रणेते सन्माननीय विष्णुदादा चंदे साहेब, अध्यक्ष श्री मीनाक्षी फाउंडेशन आणि भिवंडी शहापूर मुरबाड तालुका संपर्क प्रमुख सुद्धा आहेत. त्यांच्या पावलाती पाऊल ठेवून खांद्याला खांदा लावून सतत प्रगतीचा विचार करणाऱ्या सौ वैशालीताई विष्णू चंदे मॅडम, सभापती बांधकाम व आरोग्य सभापती जिल्हा परिषद समिती यांच्या संयुक्त विद्यमाने सुरू असलेली स्पर्धा. अजय घरत समालोचक आलेले आहेत. त्यांचे बंधू क्या बात आहे. विजय घरत सर आपण पाहू शकतो लेग स्लिपला रेबॅन गॉगल आणि बॉडी बिल्डिंग बघा किती सुरेख आहे त्यांची. किती फिट वाटतात खेळाडू विजय घरत. आणि आमचे परम मित्र सुद्धा आहेत. कॉमेंटेटर सुद्धा जबरदस्त आहेत. मराठी इंग्लिश हिंदीमध्ये प्रावीण्य ज्यांच्याकडे आहे. लाईक द स्टाईल ऑफ अजय घरत, परंतु आवाज खूप पहाडी आहे विजय घरत यांचा. आपण पाहू शकता लेग स्लिपला विजय घरत. येस अजय घरत PTC मध्ये खूप सारं नाव कमवलं आहे खेळाडूनं. त्यासोबत संपूर्ण महाराष्ट्रामध्ये देखील
यावेळी गोवाच्या एका लीगमध्ये देखील त्यांच्या समालोचनामध्ये पाहिलं होतं. तिन्ही भाषेवर प्रभुत्व असणारा हा समालोचक म्हणजे अजय घरत. हा चेंडू स्विंग अँड मिस टप्पा पडल्यानंतर थोडंसं खाली राहतोय. अवे फ्रॉम द बॉडी खेळण्याचा प्रयत्न होता. चेंडू निघून जातो विकेट किपरच्या हातामध्ये. डॉट बॉल. गोलंदाज आहे सेकंड ओव्हरमध्ये यावेळी मनीषला आपण पाहत आहे. स्कोर कार्डवर धावसंख्या 9. पहिलं षटक राकेशने नक्कीच मी म्हणेन चांगला हाताळला, कारण पॉवर प्लेचं षटक होतं आणि पॉवर प्लेच्या ओव्हरमध्ये फक्त 9 धावा त्यांनी दिल्यात. स्ट्रेकला अलॉंग द कार्पेट. लॉंगॉनला कॅडो आहे डीपमध्ये, फेकी होईल तोपर्यंत मी ते फक्त एक सिंगल. अतिशय सावधपणे फलंदाजी होते या ठिकाणी. अक्षय आणि विशालने पूर्णपणे ठरवलं की सुरुवातीच्या 2 षटकांमध्ये आपल्याला चांगली पार्टनरशिप रचायची आहे आणि विकेटचं पतन होऊ द्यायचं नाही अशी काळजी घेत असताना या ठिकाणी धावा दुहेरी अंकात जाऊन पोहोचल्यात. 10 धावा धाव फलकावरती पवनपुत्र वडपे संघाची धावसंख्या. येस, अक्षयच्या बॅटमध्ये एक चौकार पाहायला मिळाला होता. त्या व्यतिरिक्त एकही मोठा फटका मारण्याची संधी अजूनही दिली जात नाहीये. अकुटप्प्याचा बॉल पुल केलाय ऑन साईडला. डीपमध्ये क्षेत्ररक्षक आहेत, वेगाने आलेत, पुढे सरसावलेत. एक सिंगल फक्त इथे मिळते, कारण दुसरा दावेचा प्रयत्न देखील केला गेला नाहीये. फलंदाज अक्षयच्या माध्यमातून एका सिंगल बरोबर बॅटिंग करत असताना आतापर्यंत पवनपुत्र वडपे संघाची धावसंख्या आपल्याला पाहायला मिळते. दुसरा ओव्हरचा खेळ प्रगतीपत्र असताना 11 धावा. गोलंदाज मनीष सुद्धा जास्त जागा देत नाही फलंदाजाला हात खोलण्यासाठी. आपण हाफाम पूल पाहतोय. फुलरलिनचे चेंडू मिळत नाही, आता मात्र मिळाला आणि बीमर सुद्धा घोषित झाला. फुलटॉस होता हाय फॅक्टर ओव्हर द वेस्ट आपण पाहिलं. 1+1 2 धावा इथे अधोरेखित केल्या जातील आणि पुढचा चेंडू नक्कीच पर्वणी असेल फलंदाजाला, जो फ्रीटचं माध्यम असेल. या ठिकाणी धावसंख्या दोन्ही पुढे सरकली आहे, 13 धावा. येस, फ्री हिट वेस्ट आहे पाहायला मिळाला. बीमर चेंडू इथे पण पंचाने लगेच घोषित केला, दंडित केला त्या ठिकाणी गोलंदाजाला. आणि नेक्स्ट बॉल आपण फ्री हिट यावेळी पाहू शकाल. 13 ऑन स्कोरबोर्ड. गतीमध्ये परिवर्तन, फिंगर मोड केली शेवटच्या क्षणाला. खूप वेगानं ऑनसाईडला फटका खेळण्याचा प्रयत्न होता आणि बॉल नंतर येऊन निघून मात्र पायाला ब्रश होतोय. फ्री हिटचा बॉल इथे चांगला कमबॅक करत असताना यावेळी बॉलर मनीष. नक्कीच फ्रीटचा चेंडू सर, आणि अशा वेळेला तुम्ही मानसिकता ठेवली पाहिजे की त्या चेंडूच्या मेरिटनुसार मला खेळायचं आहे, कारण पुढे हात खोलण्याची संधी असते. त्या ठिकाणी मी तर म्हणतो चेंडू वाया घालवला जो फ्रीटचा होता, त्यामध्ये मोठा फटका गॅदर करता आला असता. हा चेंडू टप्पा पडल्यानंतर थोडासा खाली राहतोय. खूप चांगली गोलंदाजी पाहायला मिळते यावेळी करून व्हिलेज 8 कडनं गोलंदाज मनीषच्या माध्यमातून. सकाळी 17पासून वातावरणामध्ये सूर्यदेवता लपंडाव खेळते. कधी सूर्य झाकाळला जातोय तर कधी ऊन सावळीचा लपंडाव आपल्याला पाहायला मिळतोय, परंतु वातावरण पोषक आहे. आरोग्य व बांधकाम सभापती चषकामध्ये या क्रिकेटचं आणि खूप चांगलं क्रिकेट इथे मात्र पाहायला मिळते आपल्याला या पडका टेनिस क्रिकेटमध्ये. स्टेप आउट केलाय, उंच खूप गेलाय, फटका, मिस टायमिंग आहे. 2 खेळाडू येत आहेत. कॉलिंग इथे मात्र नक्कीच लॉंग ऑफचा कॅडून दिलं होतं. येस, माझा कॅच आहे. प्रयत्न खूप चांगला पाहायला मिळाला. संधी इथे रनआउटची असेल. येस, फलंदाज बाद होईल. कॅच ड्रॉप होते, त्यानंतर मात्र 2 धावा कंप्लीट केल्या. तिसऱ्या धावासाठी प्रयत्न, फलंदाज बाद होतोय. नक्कीच बारीक लक्ष पाहिलं आपण विजय घर त्यांचं, की एक संधी म्हणून गेली म्हणून काय झालं, त्यांनी दुसऱ्या संधीचं सोनं केलं मैदानामध्ये. कारण संधी ही चात बुडालेल्या बिस्किटासारखी असते, एकदा काय उशीर झाला की हातातून निसटलाच समजा. त्या संधीचं सोनं करत असताना सांघिक यश प्राप्त केलं आणि पहिल्या विकेटचं पतन झालं विशालच्या रूपाने, जो रनआउट झाला धावसंख्या 15 असताना. 15 धावा. अजून एक बॉलचा खेळ शिल्लक आहे. हा, दोघांचे 12 खेळाडू ड्रेसिंगमध्ये नसल्यामुळे आम्ही दोघांना समसमान पेनलाइज केलेलं आहे, परंतु डॅश टॅली देर रिक्वेल झालेली आहे. त्याच्यामुळे आम्ही फक्त उद्घोषणा केली, उल्लेख केला, परंतु त्याचं अधोरेखन केलं जाणार नाही आहे, कारण दोन्ही संघांना 2-2 धावांची पेनल्टी. यापुढे अशी चुकीला माफी नसणार आहे, याची सुद्धा दक्षता घ्या, काळजी घ्या की अशा प्रकारचं गैरवर्तणूक करू नका. शिस्तबद्ध टुर्नामेंट होण्याचा प्रयत्न करा, करण्याचा प्रयत्न करा आणि आम्हाला सहकार्य नक्कीच करावं अशी विनंती आहे आमच्या आयोजक मंडळाच्या वतीने. कारण लाईव्ह स्पर्धा सुरू आहे प्रिन्स म्यूजच्या माध्यमातून, ज्या स्पर्धेमध्ये आम्ही कुठल्या प्रकारची कॉन्ट्रोवर्सी आणि कुठल्या प्रकारचा बेशिस्तपणा सहन करणार नाही आहे. येस, नक्कीच प्रत्येक स्पर्धेची एक शिस्त असते आणि टेनिस क्रिकेटचा विचार केला तर ग्लॅमर खूप आला या खेळाला. त्यामुळे मात्र एक प्रोफेशनल क्रिकेट आपण खेळत असताना प्रोफेशनॅलिटी आपल्याकडनं अपेक्षित असतेच प्रत्येक आयोजकाला.
सो सातत्यानं 12वा खेळाडू पाठवा, 12वा खेळाडूला ट्रॅक टी शर्ट द्या, या सूचना देणं लाईव्हच्या माध्यमामध्ये देखील कधी कधी चुकीचं वाटतं, कारण प्रेक्षक ऐकत असतात. सातत्यानं सूचना देणं की टॉससाठी या, लवकर या, शेवटचा कॉल, या सूचना न दिलेला बरं वाटतं. कारण तुम्ही प्रोफेशनल क्रिकेट खेळता, तुम्हाला माहीत असायला हवं की आपल्याला रिपोर्टिंग टायमिंग दिला त्यावेळी आपल्याला जाणं गरजेचं असतं. आपली मॅच लागली, आपला 12वा खेळाडू आधीच पाठवणं गरजेचं असतं. या सर्व गोष्टी फार महत्त्वाच्या असतात. नक्की जगदीश सर, अगदी योग्य म्हणाल की मोठ्या टुर्नामेंटमध्ये किंवा टुर्नामेंटची क्वालिटी वाढवण्यासाठी आपल्याला अशा प्रकारचे अनाउन्समेंट फक्त एकदाच करणं फार महत्त्वाचं आहे. अनेक वेळा जर केलं तर नक्कीच प्रेक्षक कॉमेंट्स चुकीचे देत असतात लाईव्ह स्पर्धेमध्ये, आणि त्या स्पर्धेला थोडंसं चुकीचं समजलं जातं किंवा त्याचं मानांकन खाली येत जातं. मग तो स्पर्धेची लोकप्रियता वाढवायची असेल तर आपल्याला अशा प्रकारची काळजी घेणं तितकं महत्त्वाचं आहे. आमचे आयोजक मंडळ तेच सांगत असताना की तुम्हाला आम्ही वारंवार सूचना देणार नाही, तुम्ही दक्षता बाळगा आणि काळजी घ्या मैदानामध्ये. आपण Yes. पाहू शकता स्क्रीनवरती राहुलजी चंदे एक संवाद साधत असताना एकनाथजी पाटील साहेबांच्या सोबतीला, कारण दोन्ही पण चांगलं व्यक्तिमत्व आहे. वय छोटं आहे राहुलचं, परंतु फार मोठं विजन खूप फार मोठं आहे ज्याचं. राहुल ज्याचं नाव आहे विष्णू चंदे साहेबांचा सुपुत्र राहुल आपण पाहतोय, जे या स्पर्धेचे निमंत्रक आहेत. येस, नक्कीच राहुल दादा आणि त्यांची संपूर्ण टीम SM बॉईज कांदळी 5771 यांच्या सहकार्यातून साकार होणारा चषक आपण पाहत आहे. मनोहर सज्ज होत आहेत षटक क्रमांक 3 घेऊन. पहिलाच बॉल इथे अँगलने गोलंदाजी करतात, खूप वेग पाहायला मिळाला. पंच सहमत आहेत. पहिल्याच बॉलवर इथे मात्र एज लागते, विकेट किपर चुकी करत नाहीये, विकेटचं पतन होते. दुसरा धक्का लागतोय यावेळी टीम पवनपुत्र वडपे संघाला. रिप्लाय आपण पाहू शकाल. अँगल, येस, लसित मलिंगा ज्या प्रकारे गोलंदाजीचा टप्पा इनस्विंग देखील झाला. खूप चांगली गोलंदाजी अपील करतात यावेळी पाहू शकाल, आणि इथे मात्र फलंदाज बाद होतात. नक्कीच मलिंगा जसं छाती खोलून गोलंदाजी करतोय तशी गोलंदाजी ॲक्शन पाहतोय आपण, ज्या ॲक्शनमुळे सर स्विंगिंग जास्त मिळत असतं चेंडूला. जेव्हा रिलीज ऑफ द डिलिव्हरी होते आणि स्विंगिंग यॉर्कर फार लाजवाब असतं, जसं मलिंगाचं आपण पाहत असतो नेहमी. आणि स्क्रीनवरती पहा पूर्णपणे आनंद घेत असताना आमचे सर्व लाडके मान्यवर चाहते आणि राहुलजी चंदे, एकनाथजी पाटील साहेब, इतर सर्व खेळाडू आणि मान्यवर कक्षा. येस, नक्कीच सर्व SM बॉईज कांदळीचे सर्व जे आयोजक आहेत ते सर्व मात्र व्यासपीठावर आपल्याला पाहायला मिळतात. राहुल दादा चंदे यांचे सर्व सहकारी आहेत आणि त्यांच्या खांद्याला खांदा लावून मात्र या स्पर्धेमध्ये खूप चांगली कामगिरी हे सर्व सहकारी करतात. फुल टॉस आहे, ऑन साईडला स्टे केला, बॅकवर्ड स्क्वेअर रिजनकडे चेंडू जातोय. 2 खेळाडू आहेत, त्यांच्या गॅपमधून बॉल निघून जाईल सीमारेषेच्या बाहेर. हा येतोय दर्जेदार चौकार. नक्कीच खूप छानपैकी त्या ठिकाणी चेंडूला क्रिएट केलं, स्ट्रोकमध्ये कन्वर्ट केलं. अझरुद्दीन स्टाईनने फ्लिक ऑफ द रिस्ट आणि गिरकी जागेवरती घेऊन 2 फिल्डरच्या मधून चेंडूला काढलं. त्या ठिकाणी मिसफिल्डिंग झालं, फिल्डर पोहोचला होता पण त्याच्या आवाजच्या पलीकडे चेंडू वेगाने धडकला. सीमारेषेला 4 धावांसाठी एक चांगला फटका पाहतो आपण. येस, चौकार आला आणि यावेळी मात्र पवनपुत्र वडपे संघासाठी कॅश प्राईज देखील आलाय. सन्माननीय अरविंद पाटील साहेबांच्या माध्यमातून लगातार 3 षटकारासाठी 1000 रुपयाचा कॅश प्राईज पवनपुत्र वडपे संघाच्या फलंदाजांसाठी ही सुवर्ण संधी. अरविंदजी पाटील साहेबांच्या माध्यमातून 3 षटकार 1000 रुपयाचा कॅश प्राईज अपील खूप लावडली पाहायला मिळते. पंच शेवटच्या क्षणाला बोटवरती करतात, खूप वेळ घेतला. मात्र की ज्यावेळी मात्र LBWची अपील पंचांकडे तुम्ही करता, हाईट फॅक्टर पाहिलं जातं, त्यानंतर पिचिंग लाईन कुठे आहे ते पाहिलं जातं. या सर्व गोष्टींचा सारासार विचार केला पंचांनी आणि त्यानंतर मात्र बोट आकाशाकडे केलं, फलंदाज बाद. नक्कीच कुठलाही महत्त्वाचा कौल देण्याआधी एक वेळ घेणं फार महत्त्वाचं आहे. जसं कॉर्पोरेट जगतामध्ये सर सांगितलं जातं मोठमोठ्या मॅनेजर्सला की वेन देर इज अ डाऊट यू विल टू आस्क देअर, यू हॅव टू क्लिअर इट. तुम्ही विचारा, शंका तुम्ही शंकेमध्ये राहू नका, कारण एक शंका तुमच्यासमोर परत उभं करू शकतं, परंतु एक आत्मविश्वास तुम्ही परत त्याला हलवू शकतं. तर असं शिक्षण फार महत्त्वाचं आहे. जसं कॉर्पोरेट जगतामध्ये असं तसं शिक्षण आपण पाहतो क्रिकेटमध्ये आमच्या पंचांना दिलं जातं, जे MCचे पंच आहेत राजकुमार पाटील सर, ज्यांनी नुकतीच परीक्षा पास केली आहे, जे वेळ घेतात आणि सुरेख निर्णय देत आहेत आपल्या मैदानात. त्याच्यासोबतीला बाळा एकारे सरसुद्धा, ज्यांनी एक चांगली क्वालिटी पंचगिरी ह्या सत्रामध्ये केलेली आहे. येस, अतिशय चांगला डिसिजन आमच्या स्क्रीनवर आपण पाहिलात. स्लो मोशनच्या माध्यमातून प्रिन्स मूवीचं काय टेलिकास्ट आपल्याला पाहायला मिळते. स्कोर कार्डवर जर आपण पाहिलं तर 19 धावा, 2 यश प्राप्त केलेत मनोहरने या ओव्हरमध्ये आतापर्यंत. खूप वेगाने गोलंदाजी तो करतोय, उंच गेला हवेमध्ये, डिस्टन्स कव्हर करेल का त्या ठिकाणी, आणि अजून एक चांगला झेल टिपला जातोय, फलंदाज बाद. खूप सोपं कॅच घेतला त्या ठिकाणी. मी आवाज देऊ इच्छितो. आवाज पाली संघाचा कर्णधार आणि चौधरपाडा दोघांनी टॉससाठी यायचं आहे. आवाज पाली विरुद्ध चौधरपाडा पुढची लढत असणार आहे. या सामन्यानंतर लगेचच कॅप्टन्सने यायचं आहे टॉस बॉक्समध्ये. येस, नक्षत्र एंटर पाहिजे चौधरपाडा आणि त्यासोबतच आवाज पाली, दोन्ही संघाच्या कॅप्टन्सला विनंती आहे आपण टॉससाठी या. 3रं विकेट प्राप्त करतोय मनोज सर या ओव्हरमध्ये. हा गोलंदाज मनोहर खूप चांगली गोलंदाजी. पहिल्या बॉलमध्ये विकेट, त्यानंतर एक चौकार आला, त्यानंतर मात्र सलग 2 चेंडूवर 2 विकेट त्याने प्राप्त केली आहेत.
नक्कीच गोलंदाज मनोहर जशी फिल्डिंग सजवली तसं कामगिरी करतोय. निमंत्रित करतोय फलंदाज चुकीचे फटके मारण्यासाठी. ज्या ठिकाणी जीवन उभा होता लॉंग ऑनला सुरेख जजमेंट केलं जीवनने आणि आपल्या सुरक्षित हँडमध्ये झेल विसावून घेतला. तिसरा धक्का त्या ठिकाणी लागत असा चौथा धक्का लागला पवनपुत वडपे संघाला. धावसंख्या माफक आहे मी म्हणू शकतो 19. जर विचार केला टेनिस क्रिकेटचा 4 षटकांच्या सामन्यामध्ये धावसंख्या पुरेशी नाही आहे आपल्या गोलंदाजांसाठी. येस नक्कीच लो स्कोअरचे मॅचेस आजच्या दिवसामध्ये पाहायला मिळतात. जी आक्रमकता मागच्या 2 दिवसामध्ये आम्ही पाहिली होती फलंदाजांकडनं, ती आक्रमकता आजच्या दिवसामध्ये कोणताही फलंदाज आतापर्यंत पूर्ण करू शकला नाही. कालचा दिवस जर आपण पाहिलात तर जय गणेश वाफाई संघाचा प्रतीक विषय तब्बल 12 षटकार त्या एका फलंदाजाने ठोकले होते संपूर्ण दिवसामध्ये बॅटिंग करत असताना. तर आज मात्र सकाळच्या सत्रापासून अजून मात्र आक्रमकता पाहायला मिळत नाहीये. षटकार चौकार जे मागच्या 2 दिवसामध्ये आले होते ते पाहायला मिळत नाहीयेत. नक्कीच सर कदाचित आज मॉइश्चरायझर वातावरण आहे. सूर्यदेवता लपाछपी खेळते ते कारण ठरते की चेंडू वेळेवरती टायमिंग होत नाहीये. त्याचं कारण तेच ठरते जणू काय की सकाळपासून वातावरण जे बदललंय त्याच्या कारणाने आपला धावफलक बदलतोय. या ठिकाणी चांगला ऑन ड्राय पाहतो आपण वेगाने फटका डीप विकेट सुद्धा अतिशय वेगाने होते चेंडूपर्यंत. सिंगल होती रोखण्यात आलं फलंदाजाला. जबरदस्त फटका आणि तितकं छानपैकी फिल्डिंग करून फेकी करतोय मैदानामध्ये. एकाच वेळेला फील्ड अँड इफर्ट पाहायला मिळत आहे. येस नक्कीच सिंगलवर रोखलं याचं कारण मगाशी देखील मी विश्लेषण केलं मनोज सर, कारण ही खेळपट्टी खूप फास्ट आहे. ज्यावेळी चेंडू कनेक्ट केला जातो फलंदाजाच्या माध्यमातून खूप वेगानं सीमारेषेच्या लगत जातो आणि ज्यावेळी तिथे खेळाडू असतो त्याच्याकडे बॉल खूप वेगाने येतो आणि तो त्याच ॲक्शनमध्ये गॅदर करून फेकी करत असतो. त्यामुळे मात्र वेळ मिळत नसतो फलंदाजांना दुसरी धाव घेण्यासाठी. तर धावसंख्या तरी 21, 2 ओव्हरचा खेळ झाला आहे. 4 विकेट्स आत्तापर्यंत 3 ओव्हरचा खेळ झाला आहे आणि 4 विकेट्स आतापर्यंत डगावच्या आसराला गेलेत. खूप चांगली गोलंदाजी, खूप चांगलं इथे मात्र मी म्हणेन परफॉर्मन्स दाखवत आहेत जय सावरीदेव किरोली टीम. 21 धावा 21. 3 षटकानंतर 7.00च्या सरासरीने धावसंख्या ते उभी करतोय पवनपुते वडपे संघ. पण सर आज लो स्कोरिंग जरी मॅचेस झाल्या तरी सुद्धा फायटिंग स्कोरिंग झालं. आज फायटिंग स्पिरिट पाहायला मिळालं. जसं आपण आधीच्या सामन्यामध्ये सुद्धा पाहिलं की सागर आणि भूषणने झुंज दिली. जेव्हा 4 विकेटचं पतन झालेलं त्यानंतर डाव सावरला आणि स्वतःमध्ये संयम निर्माण केला. जी आक्रमकता होती पहिल्या चेंडूपासून ती कमी केली आणि आपल्या संघाला विजयापर्यंत नेऊन ठेवलं सागर आणि भूषणने. एक लाजबाब कामगिरी झाली त्या सामन्यामध्ये. येस नक्कीच या ओव्हरमध्ये नक्कीच मी म्हणेन एक फायटिंग टोटल उभा राहावा लागेल टीम पवनपुत्र वडपे संघाला, कारण 21 धावा आत्तापर्यंत आहेत. 40 ते 50 धावा मी म्हणेन एक फायटिंग टोटल असेल. इथून पुढे 20 धावा येणं या ओव्हरमध्ये फार गरजेचं असेल. बॉलिंग मार्कवर जोईल शेवटचे षटक घेऊन गोलंदाज विनोद बजागे. नक्कीच विनोदमध्ये एक क्षमता आहे. शेवटच्या षटकामध्ये निर्णायक षटकामध्ये दडपणात झुगारून चांगली कामगिरी वेळोवेळी करत असतो विनोद आणि शेवटचं षटक नेहमी हाताळत असतो विनोद बजागे. जो ओव्हर द विकेट असेल स्टान चेंज केला, ग्रीप चेंज केला आणि पहिलाच फटका ते रिव्हर्स अटेम्प्ट करायचा प्रयत्न फसतोय. मी तर म्हणतो जगदीश सर हा चेंडू वाया घालवला. कारण तुम्ही नवीन गोलंदाजाचा पहिला चेंडू पाहणं फार महत्त्वाचं आहे. लगेच तुम्हाला ॲक्शन चेंज करून रिव्हर्स हिट करणं नक्कीच मोठं धोक्याचं असतं. लगातो आबाद नाही लगातो बरबाद आणि एक चेंडू बरबाद झाला त्या ठिकाणी. येस नक्कीच, परंतु जर हवेचा जोर जर आपण पाहिला तर मात्र ऑफसाईडला फलंदाजाच्या ऑफसाईडला खूप वेगाने हवा वाहते आणि तेच पाहिलं फलंदाजाने. हा समोरला खेळतात लॉंगॉनला क्षेत्ररक्षण टीममध्ये आहेत तैनात. चांगलं क्षेत्ररक्षण फेकी होती आहे. दुसरी धाव मिळेल का? येस 2 धावा वेगानं पूर्ण केल्या जातात. गुड रनिंग. दरम्यान सर व्यासपीठावरती माननीय सरपंच वडोली गावचे योगेशजी विठ्ठलजी वरगाडे साहेबांचं आगमन झालं. माननीय सरपंच वडोली गावचे माजी सरपंच आणि योगेशजी पाटील साहेब सुद्धा आलेले आहेत. आपलं हार्दिक स्वागत. त्यानंतर गुरुनाथजी मोरे साहेब या ठिकाणी उपसरपंच पडगाव गावचे, रोहिदाजी पाटील साहेब मनसे ठाणे जिल्हा अध्यक्ष वाहतूक विभाग, हे सर्व मान्यवरांचं आम्ही स्वागत करतोय आरोग्य आणि बांधकाम समिती चषक 2020 मध्ये. यावेळेला चांगला फटका बॅकफुटला गेला होता. फोर्सिंग स्ट्रोक बॉटम हँडचा पुरेपूर वापर, परंतु तितकं सुरेख कव्हरिंग सुद्धा केलं जातं. डीप मिड विकेटला 2 फिल्डर पोचले होते आणि पाहता पाहता अलगदपणे 2 धावा पूर्ण करतायत फलंदाज. त्या ठिकाणी चांगलं कॉम्बिनेशन, दोघांचं तालमेल पाहतोय आणि धावसंख्या दोन्ही पुढे सरकते. 25 धावा 4 गडी बाद. 25 धावा ऑनसाईडला फटका खेळला होता. हवेचा जोत खूप वेगाने हवा वाहते, परंतु त्या दिशेला मात्र मगाशी मी म्हटलं पहिला बॉल रिव्हर्स खेळण्याचा प्रयत्न नक्कीच त्यामुळेच केला गेला. यानंतर मात्र ऑनसाईडला फटका खेळला. खूप चांगलं क्षेत्ररक्षण, 2 धावा मिळतात. 25 धावा आतापर्यंत धावफलकावर पाहायला मिळतात. शेवटचं षटक प्रगतीपत्र आहे. फुल टॉस अलॉंग द कार्पेट ऑनसाईडला इथे देखील खेळा. खूप चांगला फटका बॅकवर्ड्स केलेला खेळाडू आहेत. फेक होईल. दुसऱ्या धावाटी वेगाने आले आहेत. अर्धा पिच इथे मात्र पार केला. चांगला यष्टीरक्षकाच्या माध्यमातून थ्रो होतोय आणि इथे मात्र रनआउटच्या स्वरूपात फलंदाजाला माघारी परतावं लागेल. नक्कीच वारंवार अक्रॉस द लाईन जाऊन फटके मारण्याचा प्रयत्न केला जातो. टेनिस क्रिकेटमध्ये आपण मॅक्झिमम फलंदाजांना असेच खेळता पाहतो, परंतु काही फलंदाज वगळता
आपण म्हणू शकतो की जे चांगली कामगिरी करतात या टेनिस क्रिकेटमध्ये, जे आउट ऑफ द कंट्री सुद्धा जाऊन आले, त्यांच्यामध्ये क्षमता आहे की सरळ बॅटने सुद्धा चांगले लॉफ्टेड ड्राईव्ह करत असतात, स्ट्रेट डाऊन दी ग्राउंड, आणि ग्राउंडेड शॉट त्यांच्या बॅटमधून येत असतात. या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळाला नाही आहे. जो फलंदाज आहे तो आडव्या बॅटने जास्त प्रयत्न करतोय आणि परिणाम तर आपला आज धावांची आतिषबाजी पाहायला मिळत नाही आहे. येस, नक्कीच 26 धावा फटकावर पाहायला मिळतात. शेवटचे 2 चेंडू शिल्लक आहेत. लास्ट 2 बॉल रिमेनिंग ऑफ दिस लास्ट ओव्हर. येस, दॅट्स इट सर. खूप चांगला फटका इथे खेळला आहे. लॉंग ऑफला क्षेत्ररक्षक डीपमध्ये आहेत. कॅच ड्रॉप केली जाते. 2 धावा पूर्ण. तिसऱ्यासाठी प्रयत्न केला जाईल, फेक येईल आणि तोपर्यंत तिसरी धाव देखील पूर्ण केली जाते. खूप उंच गेला होता फटका. लॉंग ऑफला खेळाडू जज करत होते. कॅच इथे देखील ड्रॉप केला जातोय. नक्कीच आपण जी चर्चा करत होतो सर की तसाच फटका पाहायला मिळाला. सरळ बॅटनी चेंडूच्या रेषेत जाऊन पोहोचला. इनसाइड आउटचा एक लाज ऑफ फटका होता. वाडीस लॉंग ऑफला बीट करू शकला नाही, पण त्या ठिकाणी झेलची नामी संधी सुद्धा त्या ठिकाणी गमावली आणि त्या ठिकाणी अजून अलगदपणे धावा सुद्धा पूर्ण केल्या. धावसंख्या जाऊन पोहोचली 29 वर शेवटचं षटक मार्गस्थ असताना. अजून एक लो स्कोर मॅच पाहायला मिळाली. चौथा सामना आणि चौथ्या सामन्यात देखील जर आपण पाहिलं तर आतापर्यंत धावसंख्या 29. टॉप एज आहे. शॉर्ट फायनलीला खेळाडू विजय घरात आले होते. त्यानंतर मात्र यष्टीरक्षकांनी सांगितलं हा मॅच कॅच माझा आहे, मी घेऊ शकतो, येस आय कॅन डू इट, आणि त्यांनी ते करून दाखवलं. कॅच टिपला जातोय. इथे मात्र इनिंगची सांगता होती आहे. धावफलकावर धावा 29. टार्गेट ठेवले या मॅचमध्ये 30 धावांचं. टीम पवनपुत्र वडपे संघाने जय सावरीदेव किरोली संघासमोर. नक्कीच खूप छानपैकी आत्मविश्वास भरा झेल टिपला त्या ठिकाणी. मेन म्हणजे कॉन्फिडन्स फार महत्त्वाचा आहे. एखाद्याला आपण कॉल देणं की आय विल टेक इट, आय विल डू इट, त्यावेळेला एक आपल्या बॉडी लँग्वेजमध्येच कॉन्फिडन्स दाखवत असतो. जे पाहणारे असतात, जे तंत्रज्ञ असतात, ते लगेच समजून जातात की हा कॉन्फिडन्स झेल टिपला. ज्यावेळेला झेल फेल होतो, सुटला जातो, त्यावेळेला त्यांचा कॉन्फिडन्स लेवल नसतो झेल घेणाऱ्याचा. बॉडी लँग्वेज सांगत असते, पोझिशन सांगत असते, ॲक्शन सांगत असते आणि त्याचं स्टान्स, त्याची पद्धत झेल घेण्याची हे सांगत असते की तो कॉन्फिडंट काम करतो की नाही मैदानामध्ये. येस, ह्या सामन्यातील विजय संघ 2 हात करेल अतकोली कार्तिक स्पोर्ट्स या संघाविरुद्ध. यानंतरचा सामना असेल परंतु आवाज पाली विरुद्ध चौदरपाडा. त्यानंतर असेल साने विरुद्ध SM कांदळी बी. त्यानंतर असेल पारस स्पोर्ट्स आमने विरुद्ध MD स्पोर्ट्स कोसले. आणि शेवटचा सामना असेल ह्या सामन्यातील विजेता विरुद्ध अतकोली कार्तिक स्पोर्ट्स. येस, दोन्ही संघाचे कॅप्टन टॉससाठी यायचं आहे चौदरपाडा. नक्षत्र एंटरप्राइजेस चौदरपाडा आणि आवाज पालिट संघाचा कॅप्टन उपस्थित झालाय. नक्षत्र एंटरप्राइजेस चौदरपाडा टीम तुम्हाला शेवटचा ऑफिशियल कॉल देतोय. आपण टॉससाठी यायचं आहे, अदरवाईज तुम्हाला पॅनलाइज केलं जाईल. नक्कीच ओव्हर पॅनलाइज केलं जाईल, लक्षात घ्यायचं आहे. चौदरपाडा टीमचा कॅप्टन टॉससाठी या लवकर आपण. नक्षत्र एंटरप्राइजेस चौदरपाडा संघाचा कॅप्टन शेवटचा कॉल आहे तुम्हाला. आवाज पाली टीमचा कॅप्टन या ठिकाणी उपस्थित झालाय टॉससाठी. तर व्यासपीठावर उपस्थित सन्माननीय यायचंय आवाज पाली टीमचा कॅप्टन. आपण पाहू शकता जितेश यायचं आपण व्यासपीठावर टॉससाठी. रोहिदाजी पाटील साहेबांना विनंती करतो आपण यायचे आपल्या शुभ हस्ते टॉस केला जाईल. सन्माननीय रोहिदाजी पाटील साहेब आपण टॉस बॉक्स मध्ये यायचंय. 30 धावांचं लक्ष्य. तुमच्या मान्यवर टॉस बॉक्स मध्ये येत असताना हे कॉइन मी मान्यवरांच्या हस्ते सुपूर्द करतोय. जे आपण पाहू शकाल एका बाजूला आहे बांधकाम सभापती चषक 2020 आणि दुसऱ्या बाजूला SM 5771 ज्यांच्या माध्यमातून ही स्पर्धा आयोजित केली आहे. तर मी कॉइन सुपूर्द करतोय मान्यवरांच्या हस्ते. तर कॉल देतोय नक्षत्र एंटरप्राइज बांधकाम सभापतीचा कॉल आहे आणि टॉस जिंकलाय नक्षत्र एंटरप्राइजेस चौदरपाडा संघाच्या कॅप्टनना. मी विनंती करतोय मान्यवरांना की विनिंग कॅप्टनला ही बॅग आपण द्यायची जी आम्हाला P2 पाटील साहेबांनी स्पॉन्सर केली. अभिनव हेल्थ क्लबचे मालक आहेत. त्यासोबतच लुझर कॅप्टनला ही ॲपीपीज आपण द्यायची आहे.
आपल्या शुभ हस्ते जी आम्हाला निलेशजी चंदे साहेबांनी स्पॉन्सर केली आहे. मान्यवरांचा आभार विनंती करतो. आपण व्यासपीठावर स्थानापन्न व्हायचं आहे. फक्त निर्णय कळवायचा आहे. टॉस जिंकला, निर्णय काय असेल? क्षेत्ररक्षण. तर यस, चौतरपाडा संघाने टॉस जिंकला, प्रथम क्षेत्ररक्षण स्वीकारलंय. द्वितीय फेरीतली पहिली लढत आपण पाहणार आहोत. नक्षत्र एंटरप्राइजेस चौतरपाडा आणि त्याच्यासमोर फाईट करेल तो आवाज पाली टीम. दोन्ही संघांना शुभेच्छा असतील. कमेंट्री बॉक्समध्ये जाऊयात. टार्गेट आहे 30 धावा. इथं मॅच सुरू आहे. जय सावरदेव किरवली आणि त्यांना फाईट करतो तो पवनपुत्र वडपे संघ. तर आपण व्यासपीठात स्वागत सन्मान घेतो. या ठिकाणी सन्माननीय रोहिदाजी पाटील साहेब आहेत, मनसे ठाणे जिल्हा अध्यक्ष वाहतूक विभाग. तर मी विनंती करतोय राहुलजी चंदे साहेबांना आपण आपल्या शुभ असते व्यासपीठावर रोहिदाजी पाटील साहेबांना इथोशी सन्मानित करावं टाळ्यांच्या गजरामध्ये. मान्यवरांची मानदी याळी सुरू आहे. अतिथी देवो भव, भारतीय संस्कृती जपण्याचा प्रयत्न या ठिकाणी केला जातोय. आमचे SM 5771 कानरी ग्रुपच्या वतीने राहुलजी विष्णू चंदे यांच्या शुभ हस्ते आपण हेतूची सन्मानित करतोय रोहिदाजी पाटील साहेबांना. मायेची उबदार भगवी शाल, प्रेमाचं पुष्पगुच्छ आणि स्पर्धेची आठवण मोमेंटो सन्मान चिन्ह देत असताना राहुलजी या ठिकाणी पाहतोय आपण. त्यानंतर सन्मान मूर्ती आहेत गुरुनाथजी मोरे साहेब, उपसरपंच पडघा. गुरुनाथजी मोरे साहेबांना हेतूची सन्मानित करतील राहुलजी विष्णू चंदे साहेब व्यासपीठावर. आमचे सर्व सहकारी मेहनत घेत असताना स्वागत सन्मान झाला पाहिजे. कुठली स्पर्धा असो दे, कुठला खेळ असो, कुठला कार्यक्रम असो, पाहुण्यांच्या आगमनाने नक्कीच आनंद द्विगुणित होत असतो. स्पर्धेची शोभा सुद्धा शतपटीने वाढत असते. तो प्रयत्न या ठिकाणी केला जातोय आमच्या मंडळाच्या वतीने आणि मान्यवर सुद्धा या ठिकाणी सतत येत असताना. विठ्ठलजी वारगडे आमच्यामध्ये आहेत, माजी सरपंच वडोली गावचे. विठ्ठलजी वारगडे साहेबांना पुन्हा एकदा राहुलजी विष्णू चंदे साहेबांच्या शुभ हस्ते आपण हेतूची सन्मानित करूया टाळ्यांच्या गजरामध्ये. टाळ्या असू द्या थोड्याशा, मध्ये मध्ये झाल्या तर फार बरं होईल. टाळ्या करा कारण ग्राउंड स्पीकर बंद असल्यामुळे टाळ्या जास्त होत नाहीयेत. असू द्या. दर्शन सुद्धा घेतात आमचे राहुलजी चंदे, कारण वरिष्ठांचं दर्शन घेणं फार महत्त्वाचं आहे, आशीर्वाद महत्त्वाचा आहे. यानंतर सर योगेशजी बंटी पाटील आपल्यामध्ये आहेत. राहुलजी ओके ओके, थँक्यू. चला मैदानाकडे, धन्यवाद. तर जाऊयात मॅचच्या दिशेला. तर 30 धावांचं लक्ष घेऊन दत्ता आणि विनोद मैदानात गेला होता. दत्ता बाद झाला लगेचच. या ठिकाणी धावसंख्या 8 असताना सुरुवात चांगली आहे. 2 चौकार आले. जगदीशच्या गोलंदाजीवरती आक्रमण सुरू केलं होतं दत्ताने. लागोपाठचे 2 चौकार, त्यानंतर विकेटचं पतन झालं. सुरुवात चांगली करून दिली. मात्र जो पाया रचणं महत्त्वाचा आहे तो रचून देणं, ती कामगिरी करणं या ठिकाणी ज्या कामगिरीमध्ये सफल ठरला दत्ता, परंतु अजून थांबणं फार महत्त्वाचं होतं. लक्ष 7.50च्या वेगाने आहे. प्रति षटकामागे 7.50ची सरासरी राखायची आहे. सरासरी मेंटेन झाली, परंतु एक धक्का जो दिला गोलंदाज जगदीशने हा महत्त्वाचा आहे. जर विचार केला वडपे संघाचा तर हलक्या हाताने फक्त चेंडूला ढकललं. पुश खरं खुश रहो सांगत असताना फलंदाज त्या ठिकाणी विनोदच्या बॅटमन सिंगल. विनोद बजागे. दत्ता दिघाडकर आऊट झाला. सोनू गेलाय वन डाऊन बॅट्समन, जी महत्त्वाची जागा असते. माझ्यासोबतीला आहेत योगेशजी पाटील सर, PTC विनर कॉमेंटेटर, व्हॉइस ऑफ भिवंडी, मॅन फ्रॉम कुकसे. आणि यावेळेला चांगला फटका हॅमट करतो व्ही मध्ये. चेंडू लॉंग ऑफला बीट करून जाईल सीमारेषेच्या बाहेर. हा दर्जेदार चौकार. छानपैकी फटका सर. हो निकित, सुरेख फटका आपण पाहतो. या ठिकाणी फलंदाज सोनूच्या बॅटमधून निघतो. या ठिकाणी मिड ऑफला नक्कीच खेळाडू सज्ज होता, परंतु त्याच्या डोक्यावर चेंडू मात्र या ठिकाणी काढण्यामध्ये त्याला यश प्राप्त झाला. डीप लॉंग ऑफकडे मात्र चेंडू गेला. फक्त 30 धावा इथे मात्र टार्गेट पाहतोय. आणि आता मात्र या ठिकाणी धावसंख्या आपल्याला पाहायला मिळते धावफलकावर. आता मात्र ऑन साईडला निकी चेंडू जातो जमिनीच्या सहाय्याने. डीपमध्ये क्षेत्र सज्ज आहे. चांगला फील्ड करत असताना सिंगल येते आणि सिंगलच्या मदतीने आता मात्र धावसंख्या पुढे जाते तब्बल 1 गडी बाद 14. नक्की छानपैकी सुरुवात आहे या ठिकाणी. विचार केला आपण सावरी किरोली संघाचा तर जे दत्ता दिघाडकरनी सुरुवात केली होती तो मोमेंटम पूर्णपणे मेंटेन केला सोनूने. आल्याला चौकार लगावला आणि धावांची गती वाढवली. सोनूच्या बॅटमॅन 5 धावा, विनोदने सुरेख साथ दिली, ज्याने एका चेंडूला सामोरा जाऊन एक धाव सुद्धा निर्माण केली. धावसंख्या 14 पहिल्या षटक सामतीनंतर. म्हणजे आता येणारे चेंडू सर 18 आणि धावांची गरज आहे या ठिकाणी 16 मात्र. एक सोपं समीकरण इथे मात्र पाहायला मिळते. म्हणजे चेंडू जास्त आहेत धावा कमी आहेत असं समीकरण इथे मात्र पाहायला मिळतोय. 18-16
असं समीकरण आपण नक्कीच VIP कक्षावर पाहू शकता. सन्मान्य एकनाथजी पाटील साहेब, सन्मान्य योगीजी पाटील उर्फ बंटी दादा, त्यांच्या समेत अन्य मान्यवर इथे मात्र नक्कीच पाहतो व्यासपीठाची शोभा वाढवताना सर्वांचं मनापासून हार्दिक स्वागत आहे. गुड आफ्टरनून ऑल ऑफ यू. शुभ दुपार. जे प्रेक्षक आहे नक्कीच या स्पर्धेचा यूट्यूबच्या माध्यमातून नक्कीच आनंद घेत आहेत त्यांचं सुद्धा नक्कीच मी मनापासून हार्दिक स्वागत करतोय. खूपच चांगली स्पर्धा इथे मात्र अनुभवाला मिळाली. असं वाटलं सुद्धा नव्हतं की नक्कीच अशा प्रकारची स्पर्धा इथे मात्र पाहायला मिळाली. मीनाक्षीपूर खाली संघाच्या माध्यमातून परंतु मी कौतुक करेन राहुलजी चंदे यांचं. प्रत्येक गोष्टीवर त्यांनी बारकाईने लक्ष केंद्रित केलं आहे. खूपच छान. इथे मात्र पाहतो आपण 2 स्टँडसुद्धा उभं केलेले आहेत प्रेक्षकांना. सुमित एंटरप्राइजेस स्टँड, त्यानंतर श्री मीनाक्षी देवी स्टँड, खेळाडू कक्ष, व्यासपीठ, समोर कक्ष, टॉस बॉक्स सर्व इथे मात्र सुसज्ज पद्धतीने पाहायला मिळतोय. नक्की सर, का नको असं म्हणाला, कारण कुठलाही क्षेत्र असो दे, कुठला खेळ असो, आपल्या जीवनात सुद्धा असं म्हटलं जातं की मेहनतीला पर्याय नाही आहे. जर तुम्ही आता मेहनत घेतली आणि तुमचं विजन चांगलं असेल, तुमची दूरदृष्टी खूप छान असेल, तर नक्कीच तुम्ही ती संकल्पना राबवून त्याच्यामध्ये सक्सेस होऊ शकता. तसे ते होत आहेत आमचे राहुलजी विष्णू चंदे, ज्यांनी एक विजन होतं रिव्हर्स हिट एट. गरज होती का हा प्रश्न. जर सरळ बॅटने चांगले फटके येत होते तर अशा प्रकारे तुम्ही प्रयोग करणं नक्कीच बर्बाद होण्याचं कारण आहे. या ठिकाणी रिव्हर्स हिट करण्याचा प्रयत्न केला, क्लीन बॉल झाला फलंदाज आणि दुसरा धक्का लागतो किरोली संघाला धावसंख्या 14 असताना. हो नक्की कुठेतरी चुकीचा शॉट मी म्हणेन. नक्कीच असं वाटलं की कुठेतरी ज्या दिशेने अतिशय वेगाने वारा वाहतोय त्याच दिशेने मात्र खेळण्याचा प्रयत्न केला होता सोनूने आणि सरळ चेंडू जाऊन इष्टांवर मात्र नक्कीच स्पर्श होतोय. लागणारा या ठिकाणी दुसरा झटका सावरदेव किरोली संघाला. सोनू मात्र बाद झाला. सोनूच्या नक्कीच बाद होण्यापूर्वी सोनूने आपल्या संघासाठी पाहिलं तर या ठिकाणी एक चौकारसाठी फक्त 5 धावांचं योगदान दिलं आणि त्यानंतर नवीन फलंदाज खेळपट्टीवर येतो विनोद बजागे. डाकुरे आताचा फलंदाज. नक्कीच खरं सर आपण सुद्धा पाहिलं असेल की नक्कीच सावरदेव चषकामध्ये या संघाने खूपच चांगली कामगिरी केली होती, परंतु कुठेतरी मात्र त्याच्याकडे चुका झाल्या आणि त्या चुकामुळेच मात्र तो संघ त्या स्पर्धेच्या बाहेर फेकला गेला होता. नक्कीच सावरीदेवमध्ये आपण पाहिलं होतं की किरोलीचे 2 संघ टॉप फोरमध्ये जाता जाता पराजित झाले. 2 लागोपाठचे 2 दिवस किरोलीने गाजवले होते. एक 22 स्पोर्ट्स किरवली आणि एक सावरीदेव किरवली आणि साई स्पोर्ट्स किरवली. हो नक्की तुम्हाला माहिती असेल की शेवटच्या चेंडूवर 7 धावांची आवश्यकता होती आणि विनोदच्या भाटमध्ये आपल्याला एक षटकार पाहायला मिळाला होता. म्हणजे नक्की तो सामना टाय झाला होता, परंतु चेसिंग कंपल्सरी असल्यामुळे मात्र तो संघ पराभूत झाला. हो हो, त्या दिवशी तर किरोली गावाला झोप लागली नव्हती असं मला माहिती मिळाली नंतर, आणि खेळाडूंना सुद्धा झोप लागली नव्हती. कशी लागेल तुमच्या हातातून तर नक्कीच असं वाटलं तर नक्की त्या सामना तुम्ही सहजपणे जिंकू शकता आणि तो मात्र तुमच्या हातातून मात्र सामना हिसकावून घेतला प्रतिस्पर्धी संघाने, अर्थात गावदेवी वालचिन संघ होता त्या ठिकाणी. यस येस, आणि तोच संघ सेमीफायनलमध्ये धडकला वालसीत संघ. म्हणजे एक धाव किती महत्त्वाची आहे सर. जसं तुम्ही नेहमी सांगत असता की एक मत महत्त्वाचं आहे, एक सेकंद महत्त्वाचं आहे. तुम्ही बोला सर, बोला. खूप छान बोलता त्यावेळेला. नक्कीच, परंतु या ठिकाणी मात्र ही धाव फार महत्त्वाची आहे किरोली संघासाठी, कारण नक्कीच आपण मात्र अवंतपणे मात्र धावा इथे मात्र पाहायला मिळत आहेत. आपण जर नक्कीच राजकारणामध्ये गेलो तर सर तुम्हाला एका मताचं महत्त्व कळलं असेल. नेहमीच म्हणतो की मी की राजकारणामध्ये एका मताला, शिक्षणामध्ये एका गुणाला आणि क्रिकेटच्या खेळामध्ये एका धावेला फार महत्त्व आहे. इथे मात्र नक्कीच हंदी ऑफ केलायचं होतं. नक्कीच जागेवर ना मात्र ठिकाणी पिकअप करण्याचा प्रयत्न केला होता, परंतु चेंडूने बॅटमध्ये मात्र कोणताही संपर्क झाला नाही. नक्षत्र एंटरप्राइजेस सुद्धा संघाचा सुद्धा इथे मात्र शुभ आगमन झालेलं आहे. ज्या ज्यावेळी संघ PTCमध्ये येतोय त्यावेळी या संघाचं खूपच चांगलं खेळ प्रेक्षकांना पाहायला मिळतो. या थोडंसं नक्कीच स्टेप आउट झाले होते. आन्सरच्या चेंडूच्या डेपमध्ये जबरदस्त आणि सिंगल येते आणि सिंगलच्या मदतीने आता मात्र धावसंख्या पुढे जाते. 2 गडी बाद 16 धावा. नक्कीच फ्लाइंग स्टार्ट तर मिळाला होता, पण तो आता जो विचार केला अक्षयच्या गोलंदाजीचा, त्याने एक चांगली टाईट गोलंदाजी केली. परफेक्ट मारा करतोय, अचूक टप्पा, एक वाईड वगळता त्याची लाईन अँड लेंथ खूप छान आहे. विकेट टेकिंग गोलंदाजी करतोय. आणि आता जर विचार केला पवनपुत्र वडपे संघाचा तर गोलंदाजांना आणि खेळाडूंना फक्त विकेट टेकिंगच काम करावं लागेल. त्यांच्याकडे पर्याय उपलब्ध नाही आहे. त्यांचे 2 पर्याय समाप्त झालेत. आता हा महत्त्वाचा पर्याय त्यांच्याकडे की विकेट टेकिंग गोलंदाजी आणि फिल्डिंग करणं फार महत्त्वाचं आहे. हो नक्कीच, अक्षय पाटील एक जबरदस्त क्रिकेटपटू आहे. त्याच्याकडे पाहिलं तर नक्कीच सिटी क्रिकेट सुद्धा नक्कीच अनुभव आहे, परंतु या ठिकाणी पहा कलात्मक फटका पाहायला मिळतो. हलक्या मात्र नक्कीच चेंडू ग्लान्स केला, चेंडू त्याचे डीप थर्डमॅन फाईनलेगकडे जोपर्यंत डीपमध्ये क्षेत्राच्या फील्ड करतोय तोपर्यंत मात्र ठिकाणी सिंगल धाव पाहायला मिळाली. अक्षय पाटील नक्कीच आपण उल्लेख करूया. सिटी क्रिकेटचा विचार जर आपण केला तर नक्कीच बंटीसवर खुक्षे बोरली संघाकडून नक्कीच खेळताना पाहतोय आपण सातत्यपणाने, परंतु या सत्रामध्ये कुठेतरी त्याचा फॉर्म जो आहे तर नक्कीच कुठेतरी हरपलेला पाहायला मिळतोय. कारण ज्या अक्षर आपण ओळखायचो तशा प्रकारचा खेळ अक्षय पाटीलकडे मात्र या सत्रामध्ये आपल्याला पाहायला मिळत नाही. पुन्हा एकदा अक्षय गोलंदाजी मार्फत इथे मात्र फुलटा चेंडू आहे, इनसाइड आउटचा फटका, खूपच चांगला फटका इथे मात्र
पाहायला मिळतो डीप लॉंग ऑफच्या दिशेने, परंतु क्षेत्रासाठी सज्ज आहे. सिंगल येते आणि आता सिंगलच्या मदतीने आता धावसंख्या पुढे जाते. या 2 गडी बाद 18 धावा जिंकण्यासाठी आता मात्र फक्त 12 धाबींची गरज आहे. नक्की जर हा चेंडू जर डॉट गेला तर आपण रन बॉल इक्वेशन पाहू शकतो पुढच्या षटकामध्ये, आणि तिसऱ्या षटकापासून आपल्याला नक्कीच अजून चांगला खेळ पाहायला मिळेल, कारण फायटिंग्स इथे स्कोर निर्माण झाला नाही, पण तो झुंज देण्याचा प्रयत्न नक्कीच करेल किरवली संघ. मी तर म्हणतो जो आता धावांचा पाठलाग करतोय, परंतु वडपे संघ सुद्धा खूप क्वालिटी क्रिकेट खेळणारा संघ आहे, ज्यामध्ये क्षमता आहे, कुठल्याही वेळेला पलटवार करू शकतो. पुढचा तिसरा गोलंदाज असेल तेव्हा ते दडपण असेल, परंतु त्या दडपणात जुगारून जर त्यांनी कामगिरी केली तर हा सामना शेवटच्या षटकात जाऊ शकतो. परंतु तुम्ही जर अशा प्रकारे अवंत धावा खर्च केला तर मात्र तुम्ही कमबॅक करू शकणार नाही, कारण तुम्ही बोनीच्या रूपाने इथे मात्र प्रतिस्पर्धी संघाला धावा बहाल करता आणि अजून एक आपल्याला स्वेर चेंडू पाहायला मिळाला, अतिरिक्त धाव पाहायला मिळाले. आणि कुठेतरी मात्र पाहतो की लाईन लेथमध्ये इथे कंट्रोल पाहायला मिळत नाही अक्षयकडनं, आणि वारंवार इथे मात्र चुका घडतायत. चुकीला माफी नसते, तुमच्याकडे एक छोटीशी चूक सुद्धा तुम्हाला नक्कीच स्पर्धेच्या बाहेर फेकू शकते. या नक्की 3 वाईट टाकले आतापर्यंत अक्षयने. आता मात्र अचूक लाईन आहे, थोडासा फ्लाईट देण्याचा प्रयत्न, हलक्या हाताने फक्त डिफेन्सिव्ह स्ट्रोकचा प्रयत्न झाला, सक्सेसफुल रनिंग बीट विकेट बघितली, फेकी झाली होती, पण तो आपल्या सुरक्षित घरात पोचला फलंदाज. आणि काय सुरेख लेग ग्लान्स केला, आधीचा फटका पण पाहिला अजरुद्दीन स्टाईलने, जो आपण लेग ग्लान्स बघितला तो दर्शनीय फटका होता. लेदर क्रिकेटमध्ये असे फटके पाहायला खूप आवडत असतात. अशा वेळेला गोलंदाज वेगवान असावा लागतो, त्यावेळेला फ्लिक जर केलं आणि चांगला ग्लान्स केला तर चेंडू सीमारेषा पार जाऊ शकतो. पण अशा वेळेला आपण पाहतो या ठिकाणी एक महत्त्वाचं षटक हाताची गरज होती, त्या ठिकाणी तसं वाटलं नाही. अक्षयने आपल्या नावाला साईजची गोलंदाजी नाही केली. 2 षटकं समाप्त झाली, धावसंख्या जाऊन पोहोचली 21 वर. आता येणारे सर चेंडू 12 आणि धावांची गरज आहे फक्त 9. 7 धावा खर्च केल्या, 3 वाईट, ज्यामध्ये एक विकेट प्राप्त केली होती, परंतु जी पकड सुरुवातीला मजबूत केली होती, पहिला चेंडू होती विकेटची प्राप्ती, त्यानंतर पूर्णपणे ढिसाळपणा पाहायला मिळाला आपल्याला, की स्वैर मारा तिथे झाला आक्षेप या गोलंदाजाकडून. आणि किती आता मात्र आपण पात्र सोपं समीकरण आहे. 12 चेंडू 9 धावांची गरज, 30 धावांचा टार्गेट तर इथे मात्र पाठलाग करतोय या सावरदेव किरवली संघ. आणि हे आमचं व्यापी कक्षाचं दृश्य दिग्गज मान्यवर नक्कीच पाहू शकता या ठिकाणी व्यासपीठाची शुभावर्धन आणि त्यांच्या समित आपण जर पाहिलं तर नक्कीच बाजूला अगदी आमचं समालोचन कक्ष तर नक्कीच आपल्याला पाहायला मिळालं. तर त्याला थोडंसं स्पीडअप करायचं आहे वडपे संघ, जास्त वेळ आपण दौडू नका, कारण यानंतर आम्हाला नक्कीच अजूनही अनेक सामने आजच्या दिवसाच्या खेळामध्ये खेळवायचे आहेत. तर नवीन गोलंदाज येतो तिसऱ्या षटकासाठी, वैयक्तिक पहिला आणि संघाकडनं तिसरं षटक असेल गोलंदाज हर्षद उंचपुरा असा हा गोलंदाज. नक्कीच एक वेल होती पवनपुत्र वडपे संघाला नक्कीच आपण उलकायचो, ज्यामध्ये नक्कीच योगेश असायचा, शरद असायचा, अनुभवी खेळाडू होते. परंतु नक्कीच या ठिकाणी एक यंगस्टार खेळाडू आपल्याला नक्कीच या संघामध्ये आता मात्र या स्थितीमध्ये पाहायला मिळत आहेत. परंतु नक्कीच चांगली स्टार्ट इथं मात्र चांगली सुरुवात हर्षद आपल्या संघाला करतोय, आणि ही सुरुवात तुम्हाला नक्कीच शेवटच्या खेळापर्यंत करावं लागेल. डाट चेंडू सांगता तुम्हाला नक्कीच वारंवार करावं लागेल, आणि महत्त्वाची गोष्ट म्हणजे तुम्हाला विकेट्स घेणं खूपच गरजेचं आहे. तुम्ही विकेट्स जर या ठिकाणी घेत राहिले तर नक्कीच येणाऱ्या फलंदाजावर थोडासा प्रेशर असू शकेल, आणि त्या प्रेशरमध्ये तुम्ही या सामन्यामध्ये कमबॅक करू शकता. नक्कीच फलंदाजाच्या कक्षेमध्ये चेंडू टाकून चालणार नाही, तुम्हाला अचूक मारा करावा लागेल, जसा पहिला चेंडू बघितला आपण. आणि बघा वारंवार बॅक टू बॅक सेकंड वेळेला दुसऱ्या वेळेला सुद्धा तसेच फटके आडव्या बॅटने अक्रॉस द लाईन जायचा प्रयत्न झाला. आता मात्र मी म्हणतो की आत्मविश्वास दुणावला असेल गोलंदाज हर्षदचा, अशा प्रकारचाच मारा करावा लागेल की आता हर्षदला माहिती पडले की वीक पॉईंट काय फलंदाजाचा, जो कुठे फटके मारतोय, तर नक्कीच त्याच्या कक्षेच्या बाहेर चेंडू टाकणं फार महत्त्वाचं असणार आहे. हो नक्कीच दोन्ही विनोद हे फलंदाज पाहायला मिळतात, एक लेफ्टी तर एक रायटी. तर ही जोडी पाहूया कशा प्रकारचं योगदान देतं आपल्या संघाला. 2 नक्कीच डॉट चेंडू पाहायला मिळाले, 12-9 इक्वेशन होता. आता मात्र आपण समीकरण पाहिलं तर 10-9चा इक्वेशन आहे, 10 चेंडू 9 धावा. या धावासुद्धा तुम्ही डिफेन्स करू शकता. तुमच्यामध्ये नक्कीच कॉन्फिडन्स असणं गरजेचं आहे, तुमच्याकडे जिद्द असणे गरजेचं आहे की नक्कीच मी हे करून दाखवेल, त्यावेळी तुम्ही नक्कीच हा सामना जिंकू शकता. नक्कीच आता आत्मविश्वास दुणावला आहे, आणि त्याचा पुरेपूर फायदा उचलेल का गोलंदाज हर्षद हे पाहायचं आहे आपल्याला, कारण आता दडपण आले फलंदाजावरती, ज्यांनी 2 डॉट खेळलेत. अशा वेळेला 2 डॉट खेळणं म्हणजे नक्कीच दडपणाला इथे झुकारून फलंदाजी होईल का ते पाहायचं आहे. हो हो, सुरेख मारा, फॅन्टॅस्टिक पीस ऑफ बॉलिंग देअर. लागोपाठचे सर 3 डॉट चेंडू बघितले. आता मी म्हणतो की संधी आहे विकेट प्राप्ती करण्याची हर्षदला. नक्कीच काल सुद्धा आपण एक सामना पाहिला असेल कार्यसर की नक्कीच जयगणेश वापडे संघाचा यंग स्टार म्हणून नक्कीच गोलंदाज रोशन पूर्णपणे दुखापत होता, परंतु नक्कीच त्याने मात्र हा सामना सोडला नाही. त्याने संघर्ष केला, झुंज केली प्रतिस्पर्धी संघासमोर, आणि नक्कीच समोरच्या संघाच्या हातातून मात्र सामना हिसकावून घेतला, आणि त्या सामन्यावर मात्र जयगणेश वापडे संघाने विजय प्राप्त केला. अशा प्रकारे तुम्हाला काहीतरी या ठिकाणी वेगळं चमत्कारी गोलंदाजी करावं लागेल. सुरुवात चांगली झाली होती, आणि आतापर्यंत नक्कीच या षटकामध्ये गोलंदाजाचं वर्चस्व आपल्याला पाहायला मिळतोय.
आता मात्र नक्कीच कुठेपर्यंत चेंडू आहे ऑन साईडला चांगला फटका आहे परंतु गॅप मात्र शोधता आला नाही. डीपमध्ये क्षेत्र उभा आहे चांगला फील्ड तिथे मात्र करत असताना चांगली फेकी पाहायला मिळते. या सिंगल येते म्हणजे आतापर्यंत 4 चेंडूची फेकी झाली आणि फक्त सिंगल धाव इथे मात्र खर्च केली हर्षदने. आता चेंडू असतील शिल्लक मात्र 8 आणि धावांची आता मात्र गरज आहे ती सुद्धा 8 म्हणजे बॉलाबरोबर इक्वेशन पाहायला मिळते. नक्कीच जे आपण उल्लेख केला तसंच काय होऊ लागले मैदानामध्ये 3 डॉट आल्यानंतर खराब चेंडू होता पण तो नीटचा समाचार घेता आला नाही. बॅकफुटला गेला होता फलंदाज परंतु ताकदीचा वापर कमी पडला एलिव्हेशन कमी मिळालं आणि तर तो चेंडू सीमापार धाडता आला असता सिंगल प्राप्त केली. अशा प्रकारे मी म्हणतो की हर्षदने शेवटचे 2 चेंडू जर आता असे अचूक जर हाताळले तर सामना शेवटच्या षटकामध्ये खूप रोमांचक होऊ शकतो. हो नक्कीच नक्कीच आणि आज सुद्धा आपण एक लो स्कोरिंग सामना नक्कीच रोमांचक स्थितीमध्ये पाहिला असेल. वेलोली विरुद्ध मीनाक्षीवर कांदली बी संघामध्ये कारण 28 धावांचा तिथे 19 धावांचा पाठला करत असताना तब्बल शेवटच्या क्षणापर्यंत हा सामना गेला होता आणि त्यानंतर आपण हा सामना सुद्धा पाहतोय लो स्कोरिंग सामना आहे परंतु एक जबरदस्त रंगत निर्माण करणारा सामना इथे मात्र प्रेक्षकांना पाहायला मिळतोय. 8 चेंडू जिंकण्यासाठी अजूनही 8 धाब्यांची गरज. विनोद लेफ्टी ते मात्र एकीचा किनारी सज्ज होतो या पुढे जाऊन खेळण्याचा प्रयत्न केला आणि नंतर पाहिलं आपण एष्ट्याच्या पाठीमागे अक्षय पाटीलने मात्र एष्ट्या उद्ध्वस्त केला. अजून एक मोहरा इथे मात्र टिपला जातोय लागणारा तिसरा झटका जय सौरदेव किरोळी संघाला लेफ्टी विनोद बजागे बॅक टू बॅक पवेलियन. नक्कीच प्रेशर आलं होतं सर तो आपण उल्लेखही केला नुकताच की काही वेळापूर्वी की आता प्रेशर आलंय आता विकेट मिळण्याची दाट संभावना आहे आणि ती अखेरीस मिळाली सुद्धा. हर्षदने मात्र लाईन बिघडवली नाही हे महत्त्वाचं आहे. हर्षदला जो ग्रीप मिळाला होता जो मोमेंटम साधला लागोपाठचे 3 डॉट त्यानंतर सिंगल जो हफ ट्रॅकर होता अकुट्यापासून चेंडू पण त्याला नीटचं एनकॅश करता आलं नाही फलंदाज. त्यानंतर विकेट टेकिंग गुणाची झाली. आता शेवटचा चेंडू सांगेल आपल्याला हे सामन्याचं प्रतिबिंब काय असेल हे आपल्याला नक्कीच याचं उत्तर मिळणार आहे. का धावसंख्या 22 आहे अजून 8 धावांची गरज आहे चेंडू शिल्लक आहे 7. हा जर सर डॉट चेंडू गेला तर कदाचित हा सामना वडपे संघाकडे झुकू शकतो शेवटच्या षटकामध्ये. पण तो फलंदाजाला आता चांगली कामी करायला लागणार आहे की जे विकेटचं पतन झालं हे टर्निंग पॉईंट असू शकतं कदाचित वडपेचा विचार करता आणि जो संजीवनी प्रदान करेल तो फलंदाज त्याने ह्या चेंडूत एक चांगला 1-2 धाव तरी घेणं फार महत्त्वाचं असणार आहे. हो नक्कीच आता मात्र वडपे संघाचा पूर्णपणे प्रयत्न असेल की या चेंडूवर आपण जास्त धावा द्यायच्या नाहीत कारण शेवटच्या षटकामध्ये नक्कीच अधिक धावा इथं मात्र ठेवणं गरजेचं आहे. प्रथम राकेश आलाय नवीन फलंदाज खेळपट्टीवर विनोद बजागे बाद झाल्यानंतर तर पाहू शकतो आपण 7 चेंडू शिल्लक आहेत 8 धाब्यांची गरज आहे. हा चेंडू खूपच निर्णायक असेल या दोन्ही संघाच्या दृष्टिकोनातून पण म्हणजे दडपण इथे मात्र पाहायला मिळतो या दोन्ही संघाच्या खेळाडूंवर. थोडंसं अजूनही आपण जर पाहिलं तर खेळाडू कक्षामध्ये शांतता आहे कारण अजूनही मात्र सिद्ध होत नाही की कोणता संघ या सामन्यामध्ये नक्कीच विजय प्राप्त करेल आणि कोणता संघ तब्बल या एका वर्षाची मात्र नक्कीच या स्पर्धेची वाट पाहिल. तर चला थोडंसं स्पीडअप करा जास्त वेळ दौडू नका. शॉट टर्बन आहे त्यानंतर शॉट पॉईंटला सुद्धा एक खेळाडू पाहायला मिळतोय आपल्याला रिंगच्या आतमध्ये. हर्षद राईट ऊर्ध्व विकेटने चेंडू हवेत आहे फटका फसलाय क्षेत्ररक्षक चेंडूच्या खाली जातोय लॉंगांच्या दिशेने झेल टिपला जातो. या मॅच मध्ये ट्विस्ट आता मात्र निर्माण होतोय लागणारा अजून एक झटका जय सौरदेव किरोळी संघाला फलंदाज बाद. नक्की ट्विस्ट निर्माण झाले हे सांगण्यास आपल्याला खूप आनंद होतोय की हा असा सामना आमच्या प्रेक्षकांना हवा होता जसा इथे होऊ पाहतोय. शेवटच्या षटकात जाऊन पोहोचला जे 3ऱ्या षटकामध्ये सामन्याचं प्रतिबिंब पाहायला मिळालं होतं ते मिळालं आपल्याला. मॅच न्यूट्रल आहे दोलायमान स्थितीमध्ये पण मी म्हणतो की आता हवी ठरतात गोलंदाज फलंदाजावरती कारण पूर्णपणे ओपनिंग बॅटिंग लाईनअप ढासळली आहे या किरोळी संघाची. 30 धावांचा पाठला करत असताना धारती ती कोसळली आहे. हा जो मोमेंटम याला हर्षदला आता शेवटच्या षटकामध्ये जो गोलंदाज असेल त्याला ते राखता येईल का हा महत्त्वाचा गोष्ट आहे कारण एखादा लुझर वन दिला तर तुम्ही मोठा घणागती प्रहार खाऊ शकता त्या चेंडूवर. हो नक्की जाणे आता मात्र आपण मैदानाच्या आतमध्ये बघू टीम मिटिंग झालेली आहे कोणत्या गोलंदाजाच्या हातामध्ये चेंडू द्यायचा कशा प्रकारे रणनीती आपण आखायची कशा प्रकारे मात्र फिल्डिंग डिपार्टमेंटमध्ये इथे मात्र सहजबाजी या सर्वच गोष्टींचा आता मात्र विचार केला जातोय आणि पाहूया शेवटच्या क्षणी मात्र कोणता गोलंदाज इथे मात्र सज्ज होईल. 6 चेंडू जिंकण्यासाठी 8 धाब्यांची गरज. अपयश आणत आहे परंतु यशाला अनेक नातेवाईक असतात तर पाहूया या ठिकाणी यशाला नातेवाईक मिळतात की अपयशाला इथे मात्र आपण पाहू शकतो अनाथ म्हणू शकतो. या सर्वच काही दडला या सामन्यामध्ये एक संघ नक्कीच जिंकले परंतु नक्कीचा या ठिकाणी दोन्ही संघाने मात्र प्रेक्षकांचं मन जिंकलेलं आहे. नक्कीचा प्रतिस्पर्धी स्पर्धेचा इथे मात्र विजय झाला आहे. खूपच चांगली मॅच. नक्कीच सर अगदी आपण योग्य म्हणालात की दोन्ही पण तुल्यबल संघ आहे दोन्ही पण आपला सर्वोत्कृष्ट खेळ दाखवत आहेत मैदानामध्ये श्रेष्ठत्व सिद्ध करतायत. असं म्हटलं जातं की तुमचा प्रयत्न इतरांपेक्षा श्रेष्ठ असला पाहिजे असं नाही परंतु तो कालपेक्षा आज आत्ता फार बरा असणं गरजेचं आहे अधिक चांगला असणं गरजेचं आहे. कालपेक्षा आज जो संघ इथे चांगला खेळ दाखवेल तो संघ इथे जिंकेल अन्यथा दोन्ही संघ तोडीस तोड खेळ करत असताना मैदानामध्ये पाहतोय आपण 8 धावांची गरज 6 चेंडूंमध्ये. चला चला लगेच सामना सुरू करायचा आहे. चला पंचसुद्धा आपण विनंती करतो की आपण जास्त वेळ इथे मात्र नक्कीच दौडू देऊ नका खेळाडूंना एकत्रित जास्त येऊन देऊ नका
कारण आज नक्कीच आपण अनेक सामने आम्हाला खेळवायचे आहेत. यानंतर सामना असणार आहे आवाज पाली विरुद्ध नक्षत्र चौदरपाडा. या दोन संघामध्ये नक्कीच आपण पुढील मॅच पाहणार आहोत. येस. आणि नक्कीच खुशखबर मला संदीप जाधव देत असताना की सर 2 वाजायला आलेत, येणाऱ्या 5-10 मिनिटात आपण डीजेला नक्कीच संधी देणार आहोत परवानगी घेऊन, कारण आपल्या 2 पर्यंत टायमिंग इथे बाउंड होतो. आपण परीक्षेचा विचार केला होता, जे शिक्षणाचा विचार आहे, आणि आयोजकांनी ते सुद्धा ठरवलं की आपण ती काळजी घेणं फार महत्त्वाचं आहे. सामने तर होतच राहतील सलग 5 दिवस. 6 चेंडूंमध्ये 8 धावांची गरज. हो नक्कीच, खरं नक्कीच त्यांचा जीवनाचा प्रश्न आहे आणि नक्कीच इथे मात्र ती काळजी पूर्णपणे घेतली मीनाक्षी स्फोट काली संघाने. राहुलजी चंदे यांनी नक्कीच मात्र तो संदेश दिला होता पोलीस कर्मचाऱ्यांनी, तो मात्र स्वीकार केला. आणि आता मात्र जाऊया आपण मॅचच्या दिशेने. 6 चेंडू 8 धावांची गरज. हलक्या तरी मात्र कट करतो चेंडूला, परंतु शॉट दरम्यानला मात्र नक्कीच चेंडू अडवला जातोय, सिंगल येते. आणि आता मात्र समीकरण पाहिले तर 5 चेंडू जिंकण्यासाठी 7 धाब्यांची गरज. हृदयाचा ठोके वाढवणारा सामना आपण पाहतो या ठिकाणी. परंतु हा सामना जर जिंकायचा असेल तर नक्कीच विनोद बजागे याला मात्र नक्कीच शेवटच्या क्षणापर्यंत किलपट्टी टिकून राहावं लागेल, कारण नक्कीच त्याच्यावरच पूर्णपणे आता जबाबदारी असेल देश सावरदेव किरोली संघाची. नवीन फलंदाज पाहतो आपण या ठिकाणी. नॉन स्ट्राईक एंडला आहे अरुण आहे, ज्याने आतापर्यंत नक्कीच एकही चेंडूचा मात्र सामना केला नाही. नक्कीच विनोदमध्ये क्षमता आहे आणि गोलंदाजामध्ये सुद्धा क्षमता आहे, ज्याचं नाव शुभम आहे, ज्याने दाखवून दिलं पहिल्या चेंडूत की मी अचूक मारा करू शकतो. फक्त सिंगल तिथे बहाल केली आणि येणारे चेंडू 5 आणि धावांची गरज आहे 7. पण नक्कीच पहिल्याच चेंडूवर मात्र अरुणने इथे मात्र या ठिकाणी फटका केला होता. नक्कीच सिंगल येते या वैयक्तिक नक्कीच अरुणने मात्र आपल्या या ठिकाणी अकाउंट ओपन केलं आहे. आणि आता मात्र विनोद हा खेळण्यासाठी मात्र सज्ज होते. 5 चेंडू 7 धाब्यांची गरज. रिव्हर्स अटेंड केलाय, पलटी शॉट करण्याचा प्रयत्न करतो या, परंतु निकिता चेंडू एस्टँडच्या पाठीमागे गेल्यानंतर मात्र पंचांकडे हेरत आहेत की हा चेंडू स्वेअर आहे, परंतु असं काही नाही. पंच आपण जर पाहिलं की या स्पर्धेमध्ये खूपच चांगली कामगिरी करत असताना पंच शानू कुरुशी असतील, पंच भाऊ पाटील असतील, पंच बाला ऐकरे सर असतील, आणि आज आता मात्र आम्हाला जोडले आहेत पंच राजकुमार पाटील मॅन फ्रॉम आमनेपाडा. डाट चेंडू आलाय, आता मात्र नक्की थोडंसं दडपण फलंदाजावर नक्की तिथे मात्र आपला पाल आमलेल. उलटा चेंडू आहे, परंतु या ठिकाणी चेंडू गॅप पुन्हा अतिशय वेगाने निघून जातो या सीमेरेषेच्या पलीकडे 4 धावांसाठी. बघा त्यांनी प्रयत्न केले, आधीचा चेंडू रिव्हर्स मारण्याचा प्रयत्न केला होता विनोद बजागेने. जो चेंडू गोलंदाजाने रिलीज करताना पाहिलं की शफल होते, ग्रीप चेंज होते विनोद बजागे, आणि थोडासा आखूट टप्प्याचा मारा केला, फ्लाईट देण्याचा प्रयत्न केला होता, चेंडू उचली घेऊन गेला, त्यानंतर खराब चेंडू हाताळला. आता मी तर म्हणतो की हा प्रश्न पडला शुभमला की आता या वेळेला विनोद बजागे कुठल्या स्टान्सने फटके मारेल, पण तो विनोद बजागे थांबला, पॉज घेतला आणि फक्त वेट केलं चेंडूला. एक चांगला लॉलीपॉप चेंडू मिळाला फुल टॉस आणि त्याला 4 धावांसाठी दिशा दिली. हो नक्कीच, पूर्णपणे जे हर्षदने कमावलं होतं तिसऱ्या षटकामध्ये, आता मात्र नक्कीच या ठिकाणी गोलंदाज शुभम इथे मात्र नक्कीच कुठेतरी गमावताना पाहायला मिळतोय, कारण की चौकार आलाय. आणि आता मात्र नक्कीच धावसंख्या आपण पाहू शकतो तब्बल प्रवेश करते या 27 या आकड्यावर. 3 चेंडू आणि जिंकण्यासाठी आता मात्र 3 धाब्यांची गरज. फोर्थ विकेटने इथे मात्र स्वतः गोलंदाज फॉलोथ्रोमध्ये चेंडू अडवतो, या फलंदाज नक्कीच बाद होईल, परंतु एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे कारण चेंडू डॉट आहे, हे फार महत्त्वाचं आहे वडपे संघासाठी. नक्कीच क्रिकेटचा खेळच असा आहे, ग्लोरियस गेम ऑफ अनसर्टनिटी असं म्हटलं जातं की सरड्यासारखं रंग बदलणारा खेळ म्हणजे क्रिकेट. बघा एक चौकार आला, लगेचच पूर्णपणे उल्हासित झाला किरोलीचा संघ आणि पाठीराखे सुद्धा, त्यानंतर विकेटचं पतन झालं. म्हणजे क्रिकेट तुम्हाला शेवटच्या चेंडूपर्यंत घेऊन जातो, सांगत नाही की सामना कोण जिंकेल. बघा किती उताचढा पाहायला मिळाले. असं आपण इझिली म्हणालो की 27 पर्यंत पोहोचलाय, 2 धावांची गरज आहे, पण इमिजिएटली त्या ठिकाणी विकेटचं पतन झालं, म्हणजे एक तिरतो एक मेरी असा सामना मैदानामध्ये सुरू आहे. हो नक्कीच, वार आणि पलटवार, बारी बारी सबकी बारी, कभी तुम बारी कभी हम बारी, कभी तुम्हारी बारी तो कभी हमारी बारी, अशा प्रकारचा खेळ इथे मात्र आपल्याला रंगताना पाहायला मिळतोय. 2 चेंडू शिल्लक आहेत आणि जिंकण्यासाठी आता मात्र 3 धाब्यांची गरज. नवीन फलंदाज मात्र नॉन स्ट्राईक एंडला मनीष येतोय, परंतु पाहूया विनोद बजागे इथे मात्र आपल्या संघाला जिंकून देईल का, मॅच फिनिशर ठरेल का आपल्या संघासाठी. मॅच फिनिशर म्हटलं तर नक्कीच आपण तालुका क्रिकेटमध्ये महेंद्र मागे यांना नक्कीच पाहतोय या सत्रामध्ये. इथे मात्र नक्कीच फटका चांगला आहे, गॅप सुद्धा शोधलाय, त्या ठिकाणी चेंडू अतिशय वेगाने जातोय बॅकवर्ड स्क्वेअरच्या दिशेने. एकदा पूर्ण केली, दुसऱ्या धावेचा प्रयत्न केला जातोय आणि जोपर्यंत 3री धावेचा प्रयत्न केला होता फलंदाजाने आणि त्या प्रयत्नामध्ये मात्र हा प्रयत्न पूर्णपणे फसताना फलंदाज बाद होते. नक्कीच खराब डिसिजन म्हणू शकतो मी. विनोदला थांबायचं होतं सर, स्ट्राईकला थांबायचं होतं. विनोदला चेंडू नीटसा दिसू लागला होता, चांगलं मिडलिंग होत होतं फटक्यांचं, आपण चांगले फटके बघितले, स्कोअर लेवलसुद्धा झालं होतं. अशा वेळेला तुम्हाला अजून अतिरिक्त चोटी धाव घेणं अजिबात गरजेचं नव्हतं. चेंडू नक्कीच तुम्हाला हाताळता आला असता. आता विनोद नवीन जो फलंदाज येईल नक्की त्याच्यावरती प्रश्न असणार आहे की कारण त्यांनी गोलंदाजाची अजून गोलंदाजी पाहिली नाही आहे.
हो नक्कीच मित्रमंडळीने कुठेतरी आपल्या स्वतःच्या पायावर कुऱ्हाड मारून घेतली. आपण रिप्लेमध्ये पाहू शकता 2 धावा नक्कीच आल्या होत्या. तुम्हाला नक्कीच शेवटच्या चेंडूवर सुद्धा स्ट्राईक तुम्हाला मिळाली होती. तुम्ही नक्कीच त्या चेंडूवर धावा जोडू शकल्या असता, परंतु नक्कीच याच चेंडूवर हा सामना समाप्त करण्याचा प्रयत्न केला आणि त्यामध्ये मात्र फलंदाज धावचीच्या स्वरूपात मात्र बाद झाला. तर चला लगेच नवीन फलंदाज आपण यायचा आहे. प्लीज जास्त वेळ आपण खर्च करू नका. शेवटचा चेंडू आहे. शेवटच्या चेंडूवर एका धाबेची गरज, स्कोर लेवल झाला आहे, परंतु नक्कीच चेसिंग कंपल्सरी असल्यामुळे तुम्हाला ही एक धाव इथे मात्र जोडावी लागेल. हा सामना तुम्हाला नक्कीच जिंकायचा असेल तर नक्कीच ही धाव करणं तुम्हाला नक्कीच या ठिकाणी गरजेचं आहे. आणि वडपे संघाला इथे मात्र हा सामना जिंकायचा असेल तर या चेंडूवर तुम्हाला नक्कीच ही एक धाव मात्र खर्च करायची नाही. जबरदस्त सामना. त्याप्रमाणे आपण पाहतो घडल्याचं जे नक्कीच काटं कधी इकडे येतात तर तिकडे, अशा प्रकारचा हा सामना नक्कीच पालामध्ये कधी झुकतो या किरोली संघाच्या बाजूने तर कधी झुकतो या वडपे संघाच्या बाजूने. नक्कीच अतिघाई संकटात नाही असं म्हटलं जातं आणि विनाशकाले विपरीत बुद्धी असं म्हणायला हरकत नाही. विनोदला विनाशकाले विपरीत बुद्धी सुचली, त्या ठिकाणी थांबायचं होतं. त्याला वाटलं की मी ह्या चेंडूमध्ये सामना समाप्त करेन, पण तो कधी कधी दैव साथ देत नाही. दैव दोघांच्या बाजूने असतं, नशीब बलवत तो दोघांचं असतं. त्या ठिकाणी दोघांचे नशीब बलवत तर असं म्हणू शकतो. मेहनत करा तुम्ही, नक्कीच तुम्हाला सक्सेस मिळणार आहे. आता कोणता संघ सर्वोत्कृष्ट मेहनत करेल या चेंडूमध्ये ते आपल्याला पाहायचं आहे. तो चेंडू सांगून जाईल की हा सामना कोणाच्या झोलीमध्ये जाणार आहे. हो नक्कीच जो चांगला इथे मात्र केले तो संघ नक्कीच जिंकेला. तर वडपे संघ प्लीज आपण नक्कीच लगेच क्षेत्रक्षण लावून घ्यायचा. जास्त वेळ आपण नक्कीच घेऊ नका प्लीज, कारण नक्कीच आपण त्यासाठी विजय घरात आलाय सर, त्यासाठी विजय घरात आलाय. नक्कीच अजय नाही तर नक्कीच भरपूर नाव कमवलं आहे आपल्या क्षेत्रामध्ये. परंतु पाहूया या ठिकाणी विजय इथे मात्र नाव कमवतोय का गमवतोय. ज्याच्या नावात सर विजय पण आहे सर, ज्याच्या नावात विजय आहे. हो नक्कीच बी फॉर विक्ट्री Yes. आपण नक्कीच म्हणू शकतो या. पण गोलंदाजीने कमाल केली हे सुद्धा मी म्हणू शकतो सर. एक चौकार दिल्यानंतर त्यानंतर विकेटचं पतन केलं आणि अचून लाईन आणि दिशा त्या ठिकाणी ठेवली. एक चौकार आपण बघितला जो लॉलीपॉप चेंडू होता, एखादा चेंडू स्वेर होतो, पण त्यानंतर कम्बॅट करण्याची क्षमता असणं फार महत्त्वाचं आहे. तो पलटवार करून दाखवला गोलंदाज शुभमने. शुभम ठरतो का बघायचं आहे वडपे संघासाठी. तर चला लगेच आपण हा खेळ सुरू करायचा आहे. प्लीज जास्त वेळ तुम्ही नक्कीच घेऊ नका, जेणेकरून नक्कीच आम्हाला पुढील सामन्यांना मात्र कोणत्याही प्रकारचा वेळ इथे मात्र होणार नाही. तर नक्कीच आपण पाहतो या ठिकाणी आता मात्र फलंदाजाच्या अवतीभोवती हे खेळाडू नक्कीच पाहायला मिळतात. सिंगल वाचवण्यासाठी एका चेंडूवर नक्कीच एक धाव पाहायला मिळते. सिली मिडॉनला सुद्धा मात्र आपल्याला या ठिकाणी खेळाडू पाहायला मिळतोय. डीप मिडॉनमध्ये सुद्धा नक्कीच आपण एक खेळाडू पाहतोय. शेवटचा चेंडू एक धाबेची गरज आहे आणि इथे मात्र विजयला नक्कीच बॅटला स्पर्श होतोय. चेंडू अतिशय वेगाने इथे मात्र धाव पुढे गेली जाते आणि या सामन्यावर विजयश्री प्राप्त करत असताना जय सावरदेवचे किरवली संघ अनेक अनेक अभिनंदन आणि हार्ड लक पवनपुत्र वडपे. जबरदस्त एक रंगतदार सामना इथे मात्र प्रेक्षकांना पाहायला मिळाला, परंतु शेवटच्या श्रेणी मात्र या सामन्यावर विजय प्राप्त केला सावरदेव किरवली संघाने. अभिनंदन राकेश, अभिनंदन विजया. तर लक्षात घ्यायचं हँडसेक केल्यानंतरच आपण मैदान सोडायचं आहे. प्लीज वडपे संघ आपण हँडसेक केल्यानंतरच मैदान सोडायचं आहे, हस्तांदोलन करायचं आहे प्लीज. तर जाऊया आपण मॅन ऑफ द मॅचच्या दिशेने. या सामन्यात आपण मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार नक्कीच आपण देणार आहोत, ज्याने अतिशय सुरेख गोलंदाजी केली. एक्सप्रेस चॅम्पियन दांडगा अनुभव आहे त्याच्याकडे. एका षटकाचा स्पेल हाताळलं, 6 धावा खर्च केल्या, 3 विकेट्स प्राप्त केल्या आणि तो ठरतो या सावरदेव किरवली संघाचा गोलंदाज, अर्थात मनोहर इज द मॅन ऑफ द मॅच. मनोहर नक्कीच विनंती असेल की आपण या व्यासपीठावर सामन्यावर पुरस्कार घेण्यासाठी. खूपच चांगली गोलंदाजी तुमच्या माध्यमातून इथे मात्र नक्कीच आम्हाला पाहायला मिळाली. तर एकूण आपण या ठिकाणी या स्पर्धेमध्ये एका मॅन ऑफ द मॅचच्या साठी नक्कीच पुरस्कारासाठी तब्बल 10 पारितोषिक आपण देत आहोत. त्यामध्ये ट्रॉफीज असेल, स्वीट बॉक्स, हँकी, केक पेस्ट्री, कोल्ड ड्रिंक्स, एनर्जी ड्रिंक्स, वॅक्स, गिफ्ट वाउचर आणि रॉयल कुकीज हे सर्वच पारितोषिक आपण या ठिकाणी उपस्थित मान्यवरांच्या शुभ हस्ते आपण देणार आहोत. तर मनोहर ठरतो या सामन्यातील मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार स्वीकारणारा खेळाडू. खूपच चांगली गोलंदाजी पाहायला मिळाली, जुनी तलवार इथे मात्र चमकताना पाहायला मिळाली किरवली संघाची. तर प्रथमतः आपण या ठिकाणी एकनाथजी पाटील साहेबांना विनंती करतोय की आपल्या शुभ हस्ते आपण जे हेअर वॅक्स आहे ते नक्कीच आपण या ठिकाणी आपल्या शुभ हस्ते आपण खेळाडू स्पर्धा करणार आहोत.
सन्माननीय गुरुनाथजी मोरे यांना नक्कीच विनंती करतो की आपल्या शुभ हस्ते आपण कुकीज इथे मात्र नक्कीच परिधान करणार आहोत. त्यानंतर सन्माननीय रोहिताजी पाटील साहेबांना विनंती करतो की आपल्या शुभ हस्ते आपण हे गिफ्ट हॅम्पर परिधान करणार आहोत. एनर्जी ड्रिंक आहे आणि त्यानंतर केक पेस्ट्री आहे. सन्माननीय काका विनंती करतोय आपण की आपल्या शुभ हस्ते आपण एनर्जी ड्रिंक आणि केक पेस्ट्री देणार आहोत. सन्माननीय वारगडे काकांच्या शुभ हस्ते आपण हे पारितोषिक देत आहोत. काका आपण हे पेस्ट्री सुद्धा द्यायची आहे. त्यानंतर सन्माननीय योगेश दत्ता पाटील यांना सुद्धा विनंती असेल की आपल्या शुभ हस्ते आपण ही सुंदर ट्रॉफीज आणि गिफ्ट वाउचर आहे आपल्या शुभ हस्ते पण देऊन या. ठाणे जिल्हा ग्रामीणचे शिशुना उपतालुका प्रमुख. त्यानंतर सन्माननीय मान्यवरांना विनंती करतो की आपल्या शुभ हस्ते आपण स्वीट बॉक्स द्यायचा आहे. मनोहर अजून पारितोषिक आहे, संपले नाही. तुमचे हात थकतील घेता घेता एवढे पारितोषिक या स्पर्धेमध्ये आपल्याला पाहायला मिळत आहेत. हँकी आणि निकी स्वीट बॉक्स देतोय आणि त्यानंतर पुढील पारितोषिक आहे सर्व दिनेशजी जाधव यांना विनंती करतो की आपल्या शुभ हस्ते आपण शीतपेय देणार आहोत. तर एकूण 10 पारितोषिक पाहतो मित्रांनो एका मॅन ऑफ द मॅचच्या पुरस्कारासाठी. तर बेल बॉल मनोहर तुम्हाला नक्कीच पुढील सामन्यासाठी खूप खूप शुभेच्छा. तर जाऊया आपण पुढील सामन्याकडे. नक्षत्र अंतरपाडी चौदरपाडा विरुद्ध आवाज पाली या दोन संघामध्ये मात्र आपण या ठिकाणी मॅच पाहणार आहोत. तर दुसऱ्या फेरीतला पहिला सामना इथे मात्र रंगताना पाहायला मिळेल. प्रत्येकी 4 षटकांचा हा सुद्धा सामना असेल. आवाज पाली संघाचा 12वा खेळाडू आणि डीजे मॅन थोडासा आवाज देखील द्यायचा कारण पेपर आता सुटलेला असेल. 2 वाजली आहेत. डीजे AM येस थोडा आवाज देखील द्यायचा आहे माईकला. सामना सुरू होईल. द्वितीय फेरीतली पहिली लढत नक्षत्र एंटरप्राइजेस चौदरपाडा आणि त्यांच्यासमोर फाईट करेल तो आवाज पाली. कमेंट्री बॉक्समध्ये आमच्यासोबत जोडले गेले आहेत. योगी सर खूप खूप स्वागत आहे आपलं. आरोग्य व बांधकाम सभापती चषक 2020 स्पर्धेच्या माध्यमातून दुपारच्या सत्रात जोडला गेलेला